शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार. शेतकरी मित्रांनो, सप्टेंबर महिना सुरू झाला आणि सप्टेंबर महिन्याची पहिली तारीख आजचा पहिलाच दिवस. या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक ताजी, अत्यंत महत्त्वाची, तातडीची बातमी आहे. ती बातमी तुम्हाला सांगतो, त्यानंतर कांद्याचे बाजारभाव सांगतो. बघूया मित्रांनो, कापूस खरेदीसाठी 1 सप्टेंबर पासून म्हणजेच आजपासून नोंदणी सुरू. मित्रांनो, कापूस खरेदीसाठी आजपासून नोंदणी सुरू होत आहे. कापूस खरेदीची प्रक्रिया सुलभ होणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि अमेरिकेने लावलेले 50% शुल्क व केंद्र सरकारचा आयात शुल्क रद्द करण्याचा निर्णय यामुळे देशातील कापूस बाजार दबावात आला आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी यंदाच्या हंगामात CCIला जास्त कापसाची खरेदी करावी लागणार आहे. त्या दृष्टीने खरेदीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी CCI ॲपच्या माध्यमातून नोंदणी प्रक्रिया राबवणार आहे. शेतकऱ्यांना 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. यंदा मध्यम कापसाचा हमीभाव 7,790 रुपये आणि लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव 8,110 रुपये आहे. CCI कडून लवकर आणि शेतकरी देतील तेवढा कापूस खरेदी केला जाणार आहे. वणीत मागील वर्षापेक्षा यावेळी खरेदी जास्त होण्याची शक्यता आहे. खरेदीची प्रक्रिया सुरळीत चालावी आणि शेतकऱ्यांचा गोंधळ होऊ नये यासाठी ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्याला सोयीप्रमाणे कापूस विक्रीचा लॉटही करता येणार आहे. मित्रांनो, असे या वेळेस सांगण्यात आले. या ॲपद्वारे शेतकरी 7 दिवसाच्या अंतराने स्लॉट बुक करू शकतात. स्लॉटच्या उपलब्धतेनुसार त्याची पसंतीची विक्री तारीख निवडण्याची मुभा मिळणार आहे. नोंदणी करण्यासाठी शासनाने किसान ॲप गुगल प्ले स्टोअरवर 30 ऑगस्ट पासून कापूस किसान ॲप उपलब्ध होणार आहे. त्या आधारे शेतकऱ्यांना 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत नोंदणी करता येईल. त्यासाठी ऑनलाईन अपडेटेड सातबारा अपलोड करावा लागेल. सरकार शेतकऱ्याची माहिती प्रमाणित करेल. त्याकरिता लॉगिन ID व पासवर्ड दिला जाणार आहे. माहितीचे प्रमाणीकरण झाल्यानंतर कापूस विक्री करता 7 दिवसाचा स्लॉट देण्यात येणार आहे. या 7 दिवसात शेतकऱ्यांना कोणत्याही दिवशी कोणत्याही केंद्रावर कापूस विक्रीसाठी आणता येणार आहे. आता शेतकऱ्यांनी ही गोष्ट महत्त्वाची आहे, तर ती समजून घ्या आणि तशी नोंदणी करा. वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पटापट बाजारभाव बघूया. दौंड केडगाव या ठिकाणी 2,804 क्विंटलावर कोण जास्तीत जास्त 1,800 पर्यंत सध्या कांद्याला भाव चालू आहे. त्यानंतर शिरूर कांदा मार्केट 1,700 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर सातारा येथे 1,700 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर राहता येथे 1,700 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर जुन्नर नारायणगाव 1,450 रुपये जास्तीत जास्त. जुन्नर आळे फाटा 1,700 रुपये जास्तीत जास्त. पुणे 1,600 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर पुणे पिंपरी 1,600 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर पुणे मांजरी 1,400 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर पुणे मोशी 1,500 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर वाई लोकल कांदा 2,300 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर मंगळवेढा 1,500 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर जुन्नर ओतूर उन्हाळी कांदा 1,600 रुपये जास्तीत जास्त. पैठण उन्हाळी कांदा 1,500 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर पारनेर उन्हाळी कांदा 1,800 रुपये जास्तीत जास्त. त्यानंतर वैजापूर शिरूर उन्हाळी कांदा 1,300 रुपये जास्तीत जास्त. धन्यवाद.